एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत मुगाच्या डाळीचे सांडगे. तर आता इथे आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे. तर मुगाची डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. तर इथे मी 1.5 किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि ही आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता डाळ धुवून झाली की ही 6 तासांसाठी भिजत घालायची. तर मी पहाटे 4 वाजता ही डाळ भिजत घातली होती. आता सकाळी मी 8:45 वाजता ही डाळ बघते. तर बघा डाळ पण किती छान भिजली आहे. तर आता ही डाळ आपल्याला निथळून घ्यायची आहे. तर पाणी अजिबात ठेवायचं नाही, पूर्ण निथळून घ्यायची. 5 मिनिट तशीच ठेवायची, म्हणजे पाणी पूर्ण निथळलं जाईल. तर बघा अशा प्रकारे इथे निथळून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पुढची मसाल्याची तयारी करायची. तर इथे लसूण घेतलाय, जिरं, लाल तिखट, मीठ, हिंग आणि कोथिंबीर घ्यायची. तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायची. तर पूर्वीच्या गृहिणी पाट्यावर ही डाळ वाटायच्या, पण आता आपल्याकडे इतके छान सुविधा निघाल्यात, तर आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर अशी रवाळ वाटायची आहे. तर डाळ वाटताना एकदम फाईन पेस्ट सारखी वाटू नका, थोडी जाडसर ठेवा. तर आता डाळ आपण इथं वाटून घेतोय. तर डाळ वाटताना पाणी अजिबात वापरायचं नाही, जेणेकरून सांडगे छान खुसखुशीत होतील. तर आता इथे डाळ वाटून झाली आहे. आता इथे मसाला करून घेऊया. तर इथे मी लसूण घेतला आहे. लसूण भरपूर घ्यायचं आहे, म्हणजे अंदाजाने 1 मूठ मोठी भरून लसूण घ्यायचं आहे. 2 चमचे जिरं आणि थोडीशी डाळ घालायची, म्हणजे लसूण जिरं छान एकसारखं वाटलं जाईल. तर आता इथे मसाला पण तयार झाला आहे. आता आपल्याला डाळीवर काढून घ्यायचं आहे. हे सांडगे भाजीसाठी तर उत्तम आहेतच, पण तळलेले सांडगे तोंडी लावायलाही खूप छान लागतात. तर खूप भन्नाट हे सांडगे तयार होतात. तर आता इथे आपल्याला उन्हामध्ये एक प्लास्टिकचा कागद अंथरून घ्यायचं आहे आणि आता इथे मसाले घालून घेऊया. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हिंग आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे छान मिक्स करायचं आहे. तर सांडगे हलकं होण्यासाठी हे पीठ किमान 5 ते 7 मिनिटे एकाच दिशेने हाताने फेटून घ्या. यामुळे पिठात हवा भरली जाते आणि सांडगे तळल्यावर किंवा भाजी केल्यावर छान फुलतात. आता उन्हामध्ये हे सांडगे आपल्याला घालून घ्यायचे. तर आमच्याकडे याला वडे म्हणतात, मुगाच्या डाळीचे वडे. तर आता इथे वडे तोडून घेऊया. तर हे वडे आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हात वाळून घ्यायचे. सांडगे नेहमी कडक उन्हातच वाळवा, नाहीतर काय होतं, सांडगे आतून थोडे जरी ओले राहिले ना, तर त्यांना नंतर बुरशी येते. तर हे पूर्ण आपल्याला कडक उन्हातच वाळून घ्यायचे. आता इथे आपण 2 ते 3 दिवसांनी बघूया. तर बघा किती छान वाळलेत सांडगे. तर पूर्ण वाळल्यावर सांडगे एखाद्या हवाबंद डब्यात भरायचे आणि पावसाळ्यात खराब होऊ नये असं वाटलं तर 2 ते 3 लवंगा किंवा हिंगाचा खडा टाकू शकतात. त्यामुळे सांडगे वर्षभर व्यवस्थित राहतात. तर तयार झाले आपले उन्हाळी वाळवण्याचा अजून एक पदार्थ, तो म्हणजे मुगाच्या डाळीचे सांडगे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.